राहुरी तालुक्यातील वरवंडीमध्ये फायटर जेट विमानातून पडलेला जिवंत बॉम्ब 7 फूट खड्ड्यातून वर काढण्यात आलाय। पुणे बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड पथकाने बॉम्ब निष्क्रिय केलेला आहे। आज हा बॉम्ब केके रेंज या ठिकाणी नेऊन त्याचा विस्फोट करण्यात येणार आहे। 24 मार्चला फायटर जेट विमानातून बॉम्ब पडल्याची घटना घडली होती। पंढरपूरच्या टेंभुर्णीमध्ये अप्पर तहसील कार्यालय आणि दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करावे या मागणीसाठी आंदोलन केलं। टेंभुर्णीमध्ये अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होते। ही मागणी मान्य न केल्यास भविष्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शिवाजी पाटलांनी केला। धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं। त्याचप्रमाणे डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी शासनाने 1 कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा या मागण्यांसाठी भीम तरुणांनी चक्काजाम आंदोलन केलंय। या आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। जळगावातील ड्रग्ज प्रकरणातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांना निलंबित करण्यात आले। ड्रग्ज प्रकरणामध्ये फरार असलेल्या म्होरक्या उबरार कुरेशी या संशयिताशी 252 वेळा संपर्क केल्याच्या कॉल रेकॉर्डिंग समोर आल्यात आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली। जळगावच्या सराफ बाजारात सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। सोन्याच्या दरात तब्बल 1200 रुपयांची घसरण झाली असून चांदीचे दर सुद्धा 2000 घसरलेत। सोन्याचे दर जीएसटी सह 96400 रुपयांवर तर चांदीचे दर हे जीएसटी सह 97800 रुपयांवर आले। लाखांवर पोहोचलेले सोने आणि चांदीचे दर कमी झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला।